किती होतो cos 5x होतो. परत तुम्ही काय करायचं, हे डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं, sin चे कोण उचला 5x उचला, त्याचं परत एकदा आपण काय काढायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं. इथे हे dy by dx जसं आहे तसं लिहिलंय मी. परत हे sin 5x जसं आहे तसं लिहिलं. e raised to 2x काही प्रॉब्लेम नाही. आता 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 काढत असताना त्याचा पॉवर कमी होतो. ऑलरेडी x चा पॉवर 1 च आहे, तो 1 निघून गेला. x raised to 0 होतो, x to 0 म्हणजे 1 होतो. 1 into 2 म्हणजे 2 च होतो, ठीक आहे. प्लस e raised to किती आहे, 2x आहे. इथं cos 5x आहे आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 होतो. डेरिव्हेटिव्ह मध्ये x प्रत्येक डेरिव्हेटिव्ह एक x कमी होत असतं. इथं x निघून गेला. आता आपण सर्व व्यवस्थित लिहायचं. dy by dx बरोबर पहिल्यापासून कॉन्स्टंट टर्म लिहायची. तर इथं 2 लिहिला मी. परत sin 5x आहे, नंतर e raised to 2x आहे, प्लस कॉन्स्टंट पहिले लिहा. तर हे 5 लिहिला, e raised to 2x आहे आणि cos 5x लिहिला. ओके. आता पुढे खरं तरी आपला हे प्रॉब्लेम संपलेला आहे, परंतु मॅथमॅटिक्स काय सांगतो तुम्हाला, इथपर्यंत कर्तव्य करा. इथे आणि इथे आपल्याला दोन टर्म सारखे दिसत आहेत, म्हणून ह्या दोन सारख्या टर्म आपण काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. तर हे dy by dx बरोबर, इथं e raised to 2x मी कॉमन काढतो आहे. आतमध्ये काय राहतो, तर हे 2 sin 5x राहतो, प्लस इथं काय राहतो, 5 cos 5x राहतो, 5 cos 5x राहतो. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, पहिला प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व केलेला आहे. आता आपण काय करूया, अशाच पद्धतीने आपण दुसराही प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. दुसरा प्रॉब्लेम काय आपला, इथं